नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर खूप दिवस झाले ब्लॉग नाही बनवला, कारण आमच्या घरी डेट झालेली आहे जवळच्या व्यक्तीची. त्याच्यामुळे आज आहे तेरवी. आता आम्ही यवतमाळला चाललो आहे तेरवीला. आता मी रस्त्यानं तुम्हाला 2-3 ब्लॉग टाकीन, कारण तर खूप दिवस झाले टाकलं नाही. आता रेडी झालो, चला चालू आम्ही पेट्रोल पंपावर. गाडीला काय द्यासाठी आलो कडू? गाडी पेट्रोल भरायसाठी अजून बघा. नाही गं, गाडीला जेवण द्यायसाठी. थांबा, मी राजा हूँ. किती सकाळ छान वातावरण आहे, मस्त मस्त. ते फुलं आहे पिंक कलरचे, किती छान दिसू राहिले. हो, आता पिवतर होतं शाळेचा रस्ता आहे. ठीक. तर नंतर जाईल म्हणजे तू गेल्यावर, तू आल्यावर म्हणजे. आम्ही चाललो आता यवतमाळ. तर आम्ही यवतमाळ चांदूर रेल्वे मार्गाने जात असतो. आता चांदूर रेल्वे मार्ग म्हणजे पोरा काय ब्रेकर काय चांदूर रेल्वे रस्ता. आणि आमची पिऊ बसलेली आहे समोर. पडसर बसते समोर जाऊन मस्त. आणि या रोडने एवढे घाट आहे. थांबा, आम्ही नाश्ता करायसाठी बा वेळ झाला, आम्हाला भूक लागली. आता नाश्ता करते का मी? मग आताच काढले मी. काय खाता कडू? काय आलू बोंडे. बटाटा वडा म्हणत असते त्याला, आलू बोंडावाले. चस्का लागला बा. आम्ही आलो आहे माझ्या आईच्या गावाला. तिथं आम्ही फुलं देणार आमचं तर खेडा आहे आमचं गाव. ते रस्ता पाहू शकता तुम्ही कसा आहे. साईडले घरी आलो, इलेक्ट्रून देतो आणि आम्ही जातो. आणि सगळे काम नाही येते पेरवी गिरवी. आईच्या घरून निघालो आहे यवतमाळला जासाठी. हे यवतमाळ रोड, यवतमाळ. आणि आमच्या गावामध्ये आहे एक मोठा बेंबडा प्रकल्प. मोठा आहे ते डॅम. त्याच गावातून आतमध्ये जावं लागते. तेव्हा तरी आम्ही जाईल, तेव्हा तुम्हाला दाखवीन. आता अर्जंट आहे आम्हाला जाणं, आम्ही लवकर निघालो. तर पोचलो आम्ही यवतमाळ. यवतमाळमध्ये पोचलो. आणि यवतमाळ आपल्या अमरावती सिटीपेक्षा कशी आहे? गाडीने चालू. हे आहे यवतमाळचं पॉलिटेक्निक मधवानी कॉलेज. आणि एक समोर हे आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज. आणि ते होतं ITI. हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे, ते ITI होतं. जसं आपल्या अमरावतीमध्ये आहे मैफिल कॉलेज म्हणतो, मैफिल हॉटेल एवढं मोठं, तसं हे यवतमाळात नवीन हॉटेल तयार झालेलं आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, लॉज सगळं मोठं. त्याचं नावच काय आहे काय माहिती, कोणतं तरी पॅलेस आहे याचं नाव. जसराज. तर तेरवीचा संबंध आहे. धनु दाखवतो मी आज. धनु दिसली मागून. काय तोंडही दिसलं, ते तोंडही दिसलं. टेन्शन नको घे. बाय दिसली मी. माहिती बॅक कॅमेरा मामी आमच्या झाली बा आमची तेरवी. आता जेवण खाऊन झालं. युक्ती ये लवकर ब्लॉगमध्ये ये. हाय कर. तुझं नाव काय आहे? युक्ती. पूर्ण नाव सांग तुझं. युक्ती अमोल भोंग. चांगलं सांग ना व्यवस्थित. युक्ती अमोल भोंग. युक्ती अमोल भोंग. तू कुठं राहते? वाटखेडला. तू आमचे व्हिडिओ बघत असतं का? कोणाकोणाचे बघत असतं? अजून का नाही दिसत. जोरात बोल, आपल्या जो माहीत नाही आहे. तू माझे नाही पाहत? ॲटोची आमची काय तर
चांगले आवडते का तुला हो व्हिडिओ आवडते ना हो सांग त्यांना मग सगळ्यांनी पाहत जा ना मावशीचे व्हिडिओ मावशीची युट्यूब पाहता सगळे आणि काय करत जा लाईक करायचं सबस्क्राईब करायचं म्हणजे युक्ती किती हुशार आहे लाईक करायचं सबस्क्राईब करायचं म्हणते तू कोणत्या क्लासमध्ये युक्ती फर्स्ट स्टँडर्ड हो का ग तुला कोणती मिस आहे कोणती मॅडम आहे श्रद्धा कुकडे श्रद्धा कुडकुडे कुडकुडे कुकडे कुरकुर करते का ते कुकुडे कुकुडे आहे तिच्या मिसचं नाव श्रद्धा कुकुडे हो काय ग सांगत त्याला रोज म्हणा मावशीचे ब्लॉग बघत जा म्हणा यूट्यूबला सबस्क्राईब करत जा म्हणा सांग रोज मावशीला व्हिडिओ पाहायचा सबस्क्राईब करत जा असं चल बाय करून दे मग सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना दीदी सांग दीदी तू काऊन नाही आली म्हणा दीदी तू करणार जेवण करायला काऊन नाही आली जेवण करायला करणार मग किती शोधलं म्हणा मी तुला शोधलं पण होती तिला आल्याबरोबर मी दिसल्याबरोबर शोधलं ना तिकडल्या रूममध्ये इकडल्या रूममध्ये आम्ही निघालो यवतमाळवरून आणि यवतमाळवरून निघून आता आम्ही बाबुळगाव जवळ आलो बाबुळगावजवळचा हा आहे गणोरीचा स्टॉप गणोरी नाही हा गणोरीचा स्टॉप तर मला मी माझं आता कॉलेज दाखवतो माझं कॉलेज आहे इथं आपलं फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल झालेलं हे माझं कॉलेज आहे या कॅमेऱ्याला दाखवा लागणार आता कॉलेज कॉलेज बरं नाही फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल 3 वर्षाचं माझं कॉलेज आहे आणि हा बाबुळगावच्या समोर आहे माझं गाव आणि गावावरून जायचं आहे पिऊला घेऊन अमरावती 10,000 रुपये झाले गोड जेवणाचे हो लाल फुलं तुझी कोण आहे निकिताची आई होती का निकिताची आई निकिताची बहीण मावसबाई मावसबाई निकिताची आजी निकिताची मोठी आई त्याची बरोबर पत्रिका देते जिथं पैसा आहे तिथं पत्रिका आहे असं आहे ना म्हणे का कोणती येणार का सून माहीत फक्त त्यांची बाकी कोण म्हणते मला माहिती आहे ना तिथं कोणी मग म्हणे रे मोठे आता जाऊ नको म्हणे थांबून जाय म्हणे नाही म्हणे येईल दवाखान्यात नेला तू म्हटलं कोण म्हणतो ऑपरेशन उद्याच करता का म्हणे ऑपरेशन सांग आता दवाखान्याच्या गोष्टी असं बोलत असते का उद्याच करता का म्हणे मग काय म्हणे हे मला फुल हे मागितली होती हल्दी त्या काकूर आमच्या घराजवळच्या आता घरी जाता जाता आता आम्ही परत यवतमाळच्या दवाखान्यात आलो तुमच्या बाप्पाला दाखवासाठी हे आहे ते हॉस्पिटल यवतमाळचं बाहेरती हॉस्पिटल आणि इथं आहे खूप गर्दी डॉक्टर येणार आहे 7 वाजता आणि आमचा नंबर लागला 7:30 वाजताचा त्यामुळे आता आम्हाला यवतमाळात नातेवाईक तर खूप आहे पण आता कोणाच्या घरी जायचं कोणाच्या घरी बसायचं डिसाईड झालं नाही पाहू आता किती वेळ होते किती नाही हा बाहेरची दवाखाना हे यवतमाळचं पोस्टर ग्राउंड आहे यवतमाळचं हे असं अगदी समोर हा बाहेरचा दवाखाना तसंच आम्ही यवतमाळात पण अमरावतीत पण दाखवलं पण एक वेळ असा गजर म्हणते की त्यांना यवतमाळात दाखवून द्या आता आम्ही यवतमाळचा डॉक्टर चेक करतो एक वेळा आता कसा आहे डॉक्टर यवतमाळचा असलेशा मॅडमची गाडी असलेशा मॅडम चालल्या समोर त्याच्या मागं मागं आम्ही जास्त शोधत गाडी तर किती हळूहळू चालू आपल्यासमोर हळूहळू चालत असं नाही त्याची सुरकून जात असं मला एवढं हळू गाडी कोणाच्या मागं मागं गेलं ना मला असं वाटते कालच हळू चाललो आपण नाही ना ते ना आपण जे गेलतो ना ते रूम सोडली ते ना नाही ते रूम सोडली अरे बा मला सांगितलं ते ना सोडले म्हणून असले किती डॉगचे पिल्लू 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 ये माझ्याजवळ नको येऊ जोड आहे एक सारखेच आहे का सगळे एकाच कलरचे आहे ना व्हाईट कलरचे
ये माझ्याकडे ये पटकन ये माझ्या बाई पिऊला एवढा गुडूला एवढं आवडते ग हे असे पिल्लं आपल्या घरी ठेवणार आहे याला. एवढे आवडते तिला असे. आणि ते रात नाही का येते ना म्हटलं मला असल्याच्या ते असे खूप मोठे मोठे तोंड असते त्यांचे एवढंच डोळे नाक दिसते पाय ते असे घुसते त्याच्यातून मग असे निघते असं एक पप अशी असं ते जाणं ग बाई बाई करताय ना हो हो